तोडकरांचं भव्य दिव्य दुसाबैल मैदान यामध्ये आज माऊली हा फायनलला पात्र झालाय. नमस्कार दादा. नमस्कार. तुमचं नाव? संजय कुंडलिक सरगर. नंदीचं नाव पूर्ण? माऊली. माऊली. गाव? गिरवी. गिरवीकरांचा माऊली. आज कुणाबरोबर लढत होती अशी की तुम्हाला वाटत होतं सीमी कुठल्या सीमीमध्ये? ते 5व्या सेमीत. 5व्या सीमी. असं वाटत होतं का आज फायनलला पात्र होईल काय? कडाला लागल्यामुळं वाटत नव्हतं, हा, पण कडाने राहिलं. किती नंबर तासानं होती? 8 नंबर. 8 नंबर तासानं फायनलला पात्र झालं. सोबत कोण होता? शंभू. शंभू कुठल्या गावचा? पुण्यावाल्याचा. तर माऊलीचा इतिहास काय आहे की माग मैदानात राहिलाय काय? माऊली सगळ्याच मैदानात राहत. आता हिंद केसरी किती वेळा झालाय? 3 वेळा झाला. 3 वेळा. कुठल्या कुठल्या मैदानात? काशेगावला हा, आणि गेल्या वर्षी बैल पोळ्याच्या मैदानात, हा, पुन्हा 61 फाट्याच्या मैदानात. 61 फट. आणि महाराष्ट्र केसरी मध्ये काय? 1 नंबर केला होता इथं 9-12ला. 9-12. हा, 9-12ला 1 नंबर केला. हा. पुन्हा इथं कातर खटावला 1 नंबर केला. पुन्हा इथं बी ह्या मैदानात 1 नंबर. निमसोडच्या मैदानात. निमसोडला बी 1 नंबर. काय अडचणी येते का आता एवढा हिंद केसरी, ट्रिपल हिंद केसरी, महाराष्ट्र केसरी 2दा, तर पहिऱ्याला काय अडचणी येते का? अडचण काय नाही, फक्त ह्याला बैल पुरत नाही. बैल पुरत नाही. बैल पुरला की काय नाही अडचण. नियोजन कोण करतं? मी स्वतः करतो. स्वतः. आणि तुमचा मोबाईल नंबर? घ्या घ्या 98 90 45 60 11. आणि आमचे एक जोडीदार आहेत, पैलवान प्रवीण रुपनवर. हा, ते बी करतात नियोजन. आता काय वाटतं कुणाच्या गाळ्यात पळावं वाटतंय काय? काय कुणाच्या बी गळ्यात असलं तर काय अडचण नाही. हा, काय नाही, तरी पण सगळ्या गळ्यात पळाला. सगळ्या कुठल्या कुठल्या नंदी बरोबर? सगळं राहिलाच नाही नंदी, ते सगळे नंदी पळाला. म्हणजे आदत मधनं स्पीड आहे स्पीड वाढतच चाललंय ते. वाढत चालली. आता किती जाते काय? आता 4 जाते. 4 जाते. खरेदी आहे का कुठनं? असा वासरू घेतलेलं. कुठनं? आज तिकडं आणलो खालनं, कर्नाटक. हा, तर याला मागणी वगैरे काय आली का? मागते ती, पण नाही अजून काय तसं डोक्यात. तरी काय तुमची इच्छा काय? म्हणजे मागणी आली पण कितीपर्यंत आली काय? नाही तसं सांगू शकत आम्ही ह्या नंदी, त्यामुळं नाही काय. मागते ती सगळी. हा, नाही अजून काय नियोजन. बघू, नियोजन झालं तर सांगू. तर मागणी आपल्या मुंबई ह्याच्यात आल्या का घाटावरून आल्या? नाही, मुंबईवालीच मागते ती. मुंबईवाली. तर मुंबईवाली येते ती, तर काय आपल्या नंदीचा पैसा वगैरे जास्त असा वाढवून आला तर काय करचाल? आल्यावर ना देऊ की काय त्याला. हा, तुमची इच्छा काय आहे तरी पण? नाही तसं नाही सांगू शकत, समोरासमोर सांगेन. हो. नाही. तर मित्रांनो बघा, गरीब घराण्यातला असा एक माऊली आहे आणि त्यानं नाव लौकिक केले. ट्रिपल हिंद केसरी आहे. तर तुम्हाला नंबर पण दिलाय. तर अजून काय सांगताल की आता पुढचं मैदानाचं नियोजन कसं असेल? काय नाही, चांगलं आहे नियोजन. प्रत्येक मैदानात त्याची आधीच नियोजन होती. हा, आधीच 8-10 दिवस नियोजन होते ते. तर कितव्या गटात होता? 40 गटात पळाला. 40. गती कशी होती पहिल्यांदा गटाला? चांगली गती होती. मग जे गटाला गती होती तशी सीमीला का सीमीत काय वाढला? सीमित वाढली गती. सीमीत वाढली. ड्रायव्हर कोण असते? ड्रायव्हर कोणी बी ह्याला चालतोय, पण आज ती बारीक ड्रायव्हर होता, शिरसवडीचा बारीक आहे. कोणत्या कोणत्या खांदी पळतो काय? दोन्ही खांदी. काय अडचण. दोन्ही खांदी. पण आज असं काय वाटलं की आता गटाला डावीनं पळाला, सीमेला उजवीनं पळाला. सीमीने. आणि आता फायनलला कसं काय नियोजन राहील? काय आता बघू कसं होतं त्याचं घालायचं. गटाला कुणी गाडी मारली होती? बारीक ड्रायव्हर. दोन्ही सीमेला बी बारीक न, गटाला बी बारीक. असं काय नाही की फिक्स ड्रायव्हरच? नाही, ड्रायव्हर कुठलाही बसू त्याला काय नाही. ड्रायव्हरच काय नाही, ड्रायव्हर कुठल्या ड्रायव्हरला पळतोय त्याचं काय अडचण नाही. म्हणजे असं काय नाही की आपल्या ह्याच ड्रायव्हरला पळतो त्या ड्रायव्हरला तसं काय नाही. काय म्हणते ह्या ड्रायव्हर शिवाय आमचा बैल पळत नाही, तसं काय नाही. खाली न्यायचा नुसता झुपायचा. हा, झुपलं की काय नाही, त्याला हाणायचं नाही, मारायचं नाही, काय सुद्धा करायचं नाही. सुट्टीला काय सुद्धा नाही, सुट्टीला काय सुद्धा नाही. तर तुम्हाला पैऱ्यासाठी नंबर दिलाय सर्व बैलगाडी मालकांना. तुम्हाला फायनल साठी शुभेच्छा.